तर्फे जे पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी जे मॅथमॅटिक्स साठी जे चॅप्टर आहे त्यांचा आजपासून आपल्या इथे पुलाई करियर अकॅडमी अंबाजोगाई तर्फे प्रत्येक चॅप्टरचे आपल्याला बेसिक प्लस हार्ड क्वेश्चनची प्रिपरेशन होणार आहे। तर प्रत्येक चॅप्टर दुनिया में सफल होने के लिए संघर्ष करना जरूरी है। उसी तरह संघर्ष के बिना कोई हाथ में कुछ नहीं आने वाला है, तो आपको रिजल्ट लाने के लिए लाइफ में संघर्ष करना जरूरी है। उसी तरह जब आप सफलता की सीढ़ी पर चढ़ने के लिए संघर्ष जरूरी है, तो संघर्ष के बिना आपको रिजल्ट नहीं आने वाला है। आणि कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपल्याला स्लो स्टडी आणि डिसिप्लिन इन द रेस या तीन मेथडच्या पद्धतीचा आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे। स्लो म्हणजे कोणतेही कार्य जे करत आहात ते सावकाश पद्धतीने करायचं आहे, आणि स्टडी म्हणजे आपल्या कार्यामध्ये जर नित्यनियमित असेल आणि कोणतेही कार्य जर डिसिप्लिन मध्ये जर होत असेल तर तुम्हाला जीवनामध्ये 100% स्पर्धा परीक्षामध्ये यश भेटणार आहे। जेवढे आतापर्यंत जे क्लासचे YouTube मध्ये जे दाखवले गेलेले आहे त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की तुम्हाला फक्त म्हणजे जे क्वेश्चन आलेले त्या पद्धतीने ते दाखवले, परंतु आपल्या क्लासेस मध्ये जे क्लास होणार आहे त्या क्लास मध्ये तुम्हाला बेसिक प्लस हार्ड क्वेश्चनची तयारी होणार आहे। आणि त्यामध्ये जे तुम्हाला पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल, त्यानंतर तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, प्रत्येकाला कंपल्सरी 23 ते 24 चॅप्टर तुम्हाला महाराष्ट्र जे स्पर्धा परीक्षा तयारी करना त्याला आवश्यक आहे। आणि सर्वात जब तक तुम्हारा लिस्ट में नाम नहीं तब तक तुम्हारा कुछ नहीं। उसी तरह आपको संघर्ष करने के लिए आपको अपना मेहनत लगाकर जी लगाकर मेहनत करना चाहिए। तर आजपासून आपल्याला जे चॅप्टर आहे त्या बेसिक प्लस मीडियमचे क्वेश्चन आणि हार्ड क्वेश्चनची प्रिपरेशन होणार आहे, आणि हा व्हिडिओ एकच ह्याच्यामध्ये होणार आहे। तर आपल्याला पहिल्यांदा कोणत्या ह्याच्यामध्ये बेसिक तयारी करताना आपल्याला संख्या आपले कोणते 0 ते जे 9 नंबर आहे त्याच्यापासून आपल्याला संख्येची सुरुवात करायची आहे। तर आपल्याला पहिला चॅप्टर घ्यायचा आहे संख्या। तर या संख्या चॅप्टर घेताना केव्हा आहे आपल्याला 0 ते 9 अंक असतील। किती? ज्यावेळेस एककचे जे अंक आहे ते 0 1 2 3 4 5 6 7 8 9 यापासून सर्वात मोठी आणि लहान संख्या लिहायची। तर याच्यामध्ये आपल्याला एकच करायचं आहे, कोणते ज्यावेळेस 0 ते 9 जे अंक आहे त्याच्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या आपल्याला लिहिता येते। तर पहिल्यांदा आपल्याला संख्यामध्ये स्थानिक किंमत काय आणि दर्शनी किंमत यातील फरक घ्यायचा आहे। तर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मध्ये एकच फरक आहे, ज्यावेळेस स्थानिक किंमत मध्ये कोणताही अंक घ्या, समजा 5 अंकी अंक घेतला आपल्याला 45,345, जर आपल्याला याच्यामध्ये तर 5 हा एकक स्थानचा अंक आहे, 4 हा दशक स्थानचा अंक आहे, 3 हा शतक स्थानचा अंक आहे, 5 हा हजारचा आहे आणि 4 काय 10,000चा आहे। तर याच्यामध्ये आपल्याला वाचन करताना 45,345 संख्या होईल। परंतु आपल्याला याची जर स्थानिक किंमत जर काढायची असेल तर याच्यामध्ये आपल्याला जर आपल्याला 4 अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे, तर स्थानिक किंमत मध्ये जर सांगायचं गेलं तर जेवढे अंक आहेत तेवढे आपल्याला तेवढे 0 वाढवायचे। तर या 4 च्या पुढे किती अंक आहेत? 4 आहे, म्हणजे जो या 4 ची स्थानिक किंमत किती आली बघा 40,000 आली। त्यानंतर पुढे जर आपल्याला 5 अंकाची स्थानिक किंमत जर विचारली तर 5 च्या पुढे किती अंक आहेत? 3, तर आपले या 5 अंकाची स्थानिक किंमत किती आलेली आहे? 5,000 आलेली आहे। त्यानंतर शतक स्थानचा अंक किती आहे? 3, तर 3 च्या पुढे किती अंक आहेत? 2, तर आपल्याला याचा विचार जर केला तर 2 अंक असल्यामुळे या 3 ची जर स्थानिक किंमत किती असेल बेटा? 300 आहे। त्यानंतर पुढचे 4 आहे, दशक स्थानचा अंक 4 आहे, 4 च्या पुढे एकक स्थानचा एकच अंक आहे, तर याची किंमत आपल्याला किती आहे? म्हणून याच्या पुढे एकच अंक घ्यायचा, म्हणजे 1 0 वाढवायचा आहे, तर याची किंमत किती आलेली आहे? 40। जर एकक स्थानची जी किंमत आहे ती त्याची स्थानिक किंमत असते, तर 5 ची स्थानिक किंमत किती आलेली आहे? 5 आलेली आहे। त्याच पद्धतीने कोणताही अंक घेतलं तर त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये विचार केल्यानंतर आपल्याला स्थानिक किंमत कोणताही, फॉर एक्झाम्पल मध्ये दुसरे एखादे उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपल्याला समजा 3,93,812 ही संख्या दिलेली आहे। तर यामध्ये जर विचार केला तर 2 हा एकक स्थानचा अंक आहे, 1 हा दशक स्थानचा अंक आहे, 8 हा शतक स्थानचा अंक आहे, 3 हा हजार स्थानचा आहे, त्यानंतर 9 हा 10,000चा आहे आणि 3 काय लाखचा आहे।
तर 3,93,812 ही संख्या होईल। तर यावेळेस जर आपल्याला 2 ची जर स्थानिक किंमत जर विचारली आपल्याला, तर याच्यामध्ये स्थानिक किमतीचा जर विचार केला तर 2 ची स्थानिक किंमत आपल्याला काढताना पुढे किती दिलेले आहे, कोणता अंक दिलेला आहे का नाही, तर 2 ची स्थानिक किंमत 2च आलेली आहे। त्यानंतर 1 च्या पुढे अंक किती आहे, तर 2 आहे, तर त्याचे याची जर स्थानिक किंमत केली तर आपल्याला किती येईल, 10 आहे। त्यानंतर 8 च्या पुढे जर संख्या किती असेल तर 2 आहे, तर या 8 ची स्थानिक किंमत आपल्याला 800 येईल। त्यानंतर 3 च्या पुढे किती अंक आहेत, तर 3 च्या पुढे किती अंक आहेत, 3 आहे, तर या 3 ची जर स्थानिक किंमत जर असेल तर 3000 आहे। त्याच पद्धतीने 9 या संख्येची स्थानिक किंमत आहे, नंतर 9 या किमतीची स्थानिक किंमत काढताना आपल्याला 9 च्या पुढे 4 अंक आहेत, त्याची किंमत किती येईल, 9000 आहे। त्यानंतर 3 आहे, तर 3 च्या पुढे किती अंक आहेत, 5, तर याची किंमत किती आलेली आहे, तर याची किंमत आलेली आहे 3 लाख आलेली आहे। अशाच पद्धतीने स्थानिक किमतीमध्ये जर विचार केला तर हे झाले बेसिक। तर स्थानिक किंमत आणि हे जाती दर्शनी किंमत मध्ये एकच फरक आहे की दर्शनी किंमत मध्ये जी संख्या आहे ती संख्या असते दर्शनी किंमत मध्ये। फॉर एक्झाम्पल जर त्याचा उदाहरणाचा विचार जर केला तर तेच उदाहरण 3,93,812 या संख्येच्या आपल्याला जर दर्शनी किंमत जर घ्यायची असेल तर या 2 ची दर्शनी किंमत 2च येणार। त्यानंतर 1 ची दर्शनी किंमत 1च राहणार, 8 ची दर्शनी किंमत किती राहणार, 8च राहणार। 3 ची दर्शनी किंमत किती आहे, 3च आहे। 9 ची दर्शनी किंमत किती आहे, 9च, आणि 3 ची दर्शनी किंमत किती आहे, 3च आहे। सांगायचा एकच हेतू आहे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये बेसिक येणं महत्त्वाचं आहे। बेसिक जर आलं तरच तुम्हाला डीपचे क्वेश्चन सोडवता येतील। त्यासाठी आपल्याला कोणत्या याच्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मेन महत्त्वाचं बेसिक येणं महत्त्वाचं आहे। प्रत्येक चॅप्टरचं बेसिक जर येत असेल तरच तुम्हाला मीडियम प्लस हार्ड क्वेश्चन सोडवता येईल। तर हे बेसिक मध्ये आपल्याला फक्त याचे प्रत्येक पॉइंट्स आपल्याला जानकारी पाहिजे, म्हणजे माहिती पाहिजे। तर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मध्ये एवढंच लक्षात ठेवा, स्थानिक किमतीमध्ये जेवढे अंक आहेत तेवढे शून्य वाढवायचे आणि दर्शनी किंमत मध्ये जी संख्या आहे तीच त्याची दर्शनी किंमत आहे। तर परीक्षेत जर आपल्याला विचार जर करायचा असेल तर याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन कोणत्या टाइपचे विचारू शकतात, तर सगळ्यात मेन महत्त्वाचं आहे। तर याला 2 टाइपचे क्वेश्चन विचारू शकतात। फॉर एक्झाम्पल उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपल्याला 69,712 ही संख्या। तर या क्वेश्चन कशा पद्धतीने नंबर 1 मध्ये 69,712 या संख्येमध्ये 9 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक किती, किंमत यातील फरक म्हणजे वजाबाकी असेल आणि बेरीज म्हणजे बेरीज फरक किती। तर आपल्याला विचार करायचा असेल तर आता सांगितलं स्थानिक किमतीमध्ये जेवढे अंक आहेत तेवढे 0 वाढवायचं, दर्शनी किंमत मध्ये तेच तो जे अंक आहे तो त्याची दर्शनी किंमत आहे। तर याच्यामध्ये 69,712 या 9 अंकाच्या पुढे किती अंक आहेत, 3 अंक आहेत, म्हणून याची स्थानिक किंमत किती आलेली आहे, स्थानिक किंमत 9,000 आलेली आहे। तर याची दर्शनी किंमत किती आहे, दर्शनी किंमत 9 आले। तर याच्यामधून जर आपला फरक जर काढायचा, फरक म्हणजे वजाबाकी, तर ज्यावेळेस मोठी जर लहान जर संख्या तर इथे 10 मधून 9 गेले किती राहिली येईल, इकडे मागच्या जर ऍड जर केला तर म्हणजे किती येणार उत्तर 8,991 त्याचं उत्तर येईल। तर अशा पद्धतीने स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा त्याच्यामधला फरक आहे। त्यानंतर गणितामध्ये मेन महत्त्वाचे आहे संख्याचे प्रकार। हे झालं बेसिक मध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मधला फरक झालेला आहे। दुसरा एक पॉइंट आहे याच्यामध्ये संख्याचे प्रकार। ज्यावेळेस संख्येचे प्रकार जर विचार केले तर आपल्याला पहिल्यांदा संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे। तर संख्यामध्ये कोणत्याही 0 ते 9 मध्ये किती अंक आहेत टोटल, त्या पद्धतीने जर विचारले तर एकूण जर 0 ते 9
या संख्या आहे तर 0 1 2 ते एक अंकी संख्या आहे. दोन अंकी संख्येचा जर विचार केला तर पुढली 10 दोन अंकी संख्या आहे. तर त्या पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला संख्याचे प्रकारामध्ये पहिल्यांदा संख्येचे प्रकार म्हणजे नैसर्गिक संख्या. कोणती आहे? नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे क्रमाने येणारे असते. तर या नैसर्गिक संख्येचा जर विचार केला तर या नैसर्गिक संख्या म्हणजे याची डेफिनेशनचा जर विचार केला तर सर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्येची सुरुवात एक अंकापासून होते त्याला काय म्हटलेलं आहे? नैसर्गिक संख्या असे म्हटलेलं आहे. तर नैसर्गिक संख्यामध्ये n बरोबर महर्पी कंसामध्ये 1 2 3 4 हे असे अनंत स्वरूपामध्ये असते. तर नैसर्गिक संख्यामध्ये जर विचार केला तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या स्टार जर केली सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. त्यानंतर पहिला प्रकार नैसर्गिक ज्या संख्येची सुरुवात एक अंकापासून होते त्या संख्येला काय म्हटलेलं आहे? नैसर्गिक संख्या. त्यानंतर 2 नंबर आहे पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्येचा जर विचार केला ज्या संख्येची सुरुवात 0 अंकापासून होते त्या संख्येला काय म्हटलेलं आहे? पूर्ण संख्या. या दोन्ही मध्ये जर नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या मधला जर फरक जर डिफरन्स जर विचारला तर या नैसर्गिक संख्यामध्ये 1 न सुरुवात होते आणि पूर्ण संख्यामध्ये काय होते? होल नंबर दाखवली जातला. तर याच्यामध्ये 0 1 2 3 4 या डॅश या पद्धतीने. तर याच्यामध्ये विचार जर केला आपल्याला तर नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 न होते आणि पूर्ण संख्याची सुरुवात किती न होते? 0 अंकापासून होते. पुढे आहे हे दोन प्रकार झाले. त्यानंतर पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्यामध्ये काय होते? धन आणि ऋण संख्या येतात. ज्यावेळेस पूर्णांक संख्येचा जर विचार केला तर पूर्णांक संख्यामध्ये धन आणि ऋण संख्येचा विचार होतो. 0 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. त्यानंतर -1 -2 -3 डॅश डॅश डॅश. हे अनंत स्वरूपामध्ये ज्या संख्यामध्ये धन आणि ऋण संख्या असतात त्या संख्याला काय म्हणतात? पूर्णांक संख्या असे म्हणतात. तर पूर्णांक संख्येचा जर विचार केला तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा आहे. स्टार्ट वजा 1 पासून जर होत असेल आणि सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या जर म्हणले तर सांगता येत नाही. अनंत स्वरूपामध्ये असते. तर हे इंटिग्रेशन नंबर पूर्णांक संख्या कशा दाखवतात? इंटिग्रेशन नंबर दाखवतात. तर याच्यामध्ये विचार जर केला तर सर्वात लहान सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? -1 आहे. आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. ते अनंत स्वरूपामध्ये. हे झाले संख्येचे इजी प्रकार झाले. आता समसंख्या आणि विषम संख्या मधला फरक एकच आहे. समसंख्यामध्ये जर एकक स्थानचा अंक 0 1 2 3 समसंख्यामध्ये काय होते तर पुढला जो प्रकार आहे तर समसंख्या आहे. तर समसंख्याचा जर विचार केला तर समसंख्यामध्ये आपल्याला 0 पासून सुरुवात होते. एकक स्थानचा अंक आहे 0 2 4 6 आणि 8. एकक स्थानचा जर अंक 0 2 4 6 8 हे जर अंक येत असतील तर त्याला काय म्हटलेलं आहे? समसंख्या असे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? समसंख्या म्हटलेलं आहे. त्यानंतर याला आणखी एक डेफिनेशन सांगता येते. ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी किती शिल्लक राहते? 0 शिल्लक राहते. त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला समसंख्या असे म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे विषम संख्या. तर विषम संख्येचा जर विचार केला तर विषम संख्येचा जर विचार केला तर विषम संख्यामध्ये 1 3 5 7 आणि 9 ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक 1 3 5 7 9 हे जर अंक येत असतील तर त्याला काय म्हटलेलं आहे? विषम संख्या. किंवा याला और मध्ये सांगताना किंवा मध्ये जर ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी 1 शिल्लक राहते त्याला काय म्हटलेलं आहे? विषम संख्या. हे आतापर्यंत जे आपण संख्येचे प्रकार पाहिले 5 तर हे जे प्रकार होते मेन प्रकार जे आहे तर आपल्याला डीपचे आता इथून आपल्याला पुढे जे आहे ते डीप क्वेश्चन आहे.